तुमची प्रेत येतील, तो रक्ताचे सडे पडतील, या असल्या धमक्या दिल्या होत्या. पोस्टमार्टम करू, अमक करू, तमक करू. आमच्या महिला आमदारांना देखील सोडलं नव्हतं. आई गेली शेजारी, बाबा गेले बाजारी, आजी आता आजारी, सामसूम झाली, आता चढवूया हल्ला, मोठ्या मोठ्या डब्यावर मारू डल्ला. हा एकनाथ शिंदे एअरपोर्टला एकटा आला, बाजूला हेलिकॉप्टर होतं. मला पोलीस सांगत होते हेलिकॉप्टरने आपल्याला जायचंय. मी हेलिकॉप्टर मध्ये नाही बसलो. काही जण काल म्हणाले सभागृहात आलं नाही तरी चालतं, पण निरोप समारंभाला यायला पाहिजे. सभापती महोदय, हे म्हणजे असं झालं, भजनाला नाही मात्र भोजनाला मात्र न चुकता यायला पाहिजे. मी असा कसा वेगळा वेगळा. नीलमताईंना माहित असेल तर या सभागृहात काल कवितांचा माहोल होता. टोमणे सम्राट देखील आपण पाहिले. राज्याच्या विकासामध्ये सगळ्यांनी काल इथं निरोपाचं भाषण होतं. काही लोकांनी निरोपाचं भाषण करता करता आरोपाचं भाषण सुरू केलं. निरोप समारंभाचा आरोप समारंभ झाला. खरं म्हणजे मी तर चांगलं बोललो होतो. मला कधी निरोप समारंभाला कुणावर टीका करायला आवडत नाही, माझा तो स्वभाव नाही. परंतु कालचं जे निरोप समारंभाचा आरोप समारंभामध्ये बदल झाला ते पाहिल्यानंतर सभापती महोदय, दिलीप प्रभावळकरांचा एक चित्रपट आठवला, चौकट राजा. त्यात एक गाणं होतं, मी असा कसा वेगळा वेगळा. नीलमताईंना माहित असेल तर या सभागृहात काल कवितांचा माहोल होता. टोमणे सम्राट देखील आपण पाहिले. आणि मला विंदा करंदीकरांची कविता एक आठवली. काल विंदा करंदीकरांची कविता इथं आली. उंचीनं आपुली वाढते फारसा वाटून हेवा, उंचीनं आपुली वाढते फारसा वाटून हेवा, श्रेय जास्ते त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी, तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा. ही विंदा करंदीकरांची. काही जण काल म्हणाले सभागृहात आलं नाही तरी चालतं, पण निरोप समारंभाला यायला पाहिजे. सभापती महोदय, हे म्हणजे असं झालं, भजनाला नाही मात्र भोजनाला मात्र न चुकता यायला पाहिजे. आणि म्हणून सभागृहात 6 वर्ष ड्रॉप आणि आलं तर अशा प्रकारची काही परिस्थिती काल पाहिली. करोना संकटापासून शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती, नैसर्गिक संकट, अतिवृष्टी यासारखे राज्यासमोरील महत्वाचे प्रश्न मांडायला जे सभागृहात नव्हते ते काल फक्त आरोप करायला आले होते. आपण इथं विकासाचं गाणं गायला आलोय, विकासाला पुढे न्यायला आलोय. वैयक्तिक सुखदुःखाचं रडगाणं मांडायचं हे सभागृह नाही आहे. परंतु सार्वजनिक जीवनात असलेल्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सांगतो सभापती महोदय, पैर की मोच और छोटी सोच, पैर की मोच और छोटी सोच हमें आगे. टूटी कलम और औरों से जलन, टूटी कलम और औरों से जलन खुद का भाग्य लिखने नहीं देती. काम का आलस और पैसों का लालच हमें महान बनने नहीं देती. बोलो अभी. दुसऱ्याचा हेवा करून आपल्याला काही मिळू शकत नाही. दुसऱ्याची रेष छोटी करून आपली रेष मोठी होत नाही. त्यासाठी आपली रेष मोठी करावी लागते आणि ती कामाच्या माध्यमातून करावी लागते. हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगतो. मी हे बोलणार नव्हतो, परंतु सगळ्यांनी चांगल्या भावना मांडल्यानंतर या ठिकाणी जे काही उत्तर आलं त्या उत्तरामुळे या ठिकाणी मी हे बोलतोय. कोविड काळात केलेल्या कामाचं एक पुस्तक काढा, त्याचं डॉक्युमेंटेशन करा, अशी विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली. चांगली मागणी आहे, चांगलं आहे, करायलाच पाहिजे. त्या आठवण आपल्याला राहिलीच पाहिजे. पण त्यात बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागतील. बॉडी बॅग मधला घोटाळा, खिचडी मधला घोटाळा, रेमडेसिवीर मधला घोटाळा, त्याचबरोबर कोविड सेंटर मधला घोटाळा, ऑक्सिजन प्लांटचे पैसे कोणी खाल्ले त्याचा घोटाळा, हे सगळं आलं पाहिजे. त्यामध्ये हे घ्यावंच लागेल. कोविडच्या त्या काळात काय काय झालं त्याचा मी सुद्धा साक्षीदार आहे. मी नगर विकास मंत्री होतो. कोविड सेंटर किती आणि कशी उभी केली ते मला माहित आहे. कुठल्या प्रकारे कशा पद्धतीने दिवस रात्र मेहनत करून या ठिकाणी कोविड सेंटर पहिला आम्ही बीकेसी मध्ये उभं केलं, मला आठवत आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड सेंटर उभी केली आणि त्यावेळेस देखील आम्ही रस्त्यावर फिरत होतो, पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होतो.
हे देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे. पण कोविडच्या काळात काय काय झालं आपण पाहिलं. एकीकडे लोक मरत होते, दुसरीकडे लोक पैसे करत होते, सगळीकडे सामसूम असताना काही जण लुटमार करत होते. सभापती महोदय, मी बोलणार नव्हतो, परंतु मला बोलायला लागतंय. आज मला कविवर्य वसंत भापड यांच्या आई गेली शेजारी, बाबा गेले बाजारी, आजी आता आजारी, सामसूम झाली, आता चढवूया हल्ला मोठ्या मोठ्या डब्यावर. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, कोविडच्या काळात कोणी आणि कशावर डल्ला मारला त्याचा हिशोब या डॉक्युमेंटरीमध्ये आला पाहिजे, एवढंच माझी माफक अपेक्षा आहे. आता त्यामध्ये बुक काढायचं, कसं बुक काढायचं? फेसबुकवाल्यांचं बुक कसं निघणार? कसं निघणार? पुस्तक छापल्यानंतर टीका होईल, आमचा फोटो छापला नाही. अरे पण जे घरातून बाहेर पडले नाही त्यांचा फोटो येणार कसा? हे देखील आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून काल सभागृहात विंदांच्या कविता सादर केल्या. मला वाटलं तुम्ही आक्षेप घेल, कविता चोरल्या म्हणून. काही लोक नेहमी सांगतात माझं हे चोरलं ते चोरलं. निलमताईंनी तसा आक्षेप घेतला नाही, कारण त्या कद्रुवृत्तीच्या नाही आहे. आणि म्हणून विंदांची एकच कविता आम्ही जीवापाड जपली, ती म्हणजे देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आणि म्हणून सभापती महोदय, आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही आहोत. या साऱ्या महाराष्ट्राने पाहिलंय की आम्ही आतापर्यंत जे देत आलो, या महाराष्ट्राच्या मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे पाहणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून खुर्चीचा मोह आम्हाला नाही. आमचा अजेंडा फक्त आणि फक्त या राज्याचा विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून आमचा अजेंडा स्वच्छ आहे. 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ देखील आपण पाहिला. त्यानंतर आता देवेंद्रजींचा 1-1.5 वर्षाचा काळ देखील पाहतोय. महाराष्ट्र आता विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही भूमिका आम्ही देवेंद्रजी, आम्ही आणि अजितदादांनी घेतली. दुर्दैवाने अजितदादा आज नाही आहे. आणि म्हणून काही लोकांनी साताऱ्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी उचकवण्याचा प्रयत्न केला. सभापती महोदयांनी त्यावर आता आपलं रुलिंग दिलेलं आहे. परंतु आम्ही आमची भांडणं जी आहेत ती सोडवण्याला आम्ही समर्थ आहोत. परंतु मी एवढंच सांगतो की निवडणुकांमध्ये कोणी कुणाच्या कानफटात मारली, या महाराष्ट्रातल्या जनतेने जो धडा शिकवला, या महाराष्ट्रातल्या जनतेने जे म्हणत होते न्यायालयात, जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेच्या न्यायालयात, जनतेने दाखवून दिलं, तुमची जागा दाखवली. आणि म्हणून यामध्ये जे काय घडलेलं आहे, या जे काय घटना झालेली आहे 2 मंत्र्यांच्या बाबतीत, आमदार खासदारांच्या बाबतीमध्ये, मुख्यमंत्री त्याच्यावर जरूर कारवाई करतील याचा विश्वास आम्हाला आहे. आणि म्हणून काही लोकांनी वाघ आणि वाघाच्या शेपटीचा उल्लेख केला. मी बोलणार नव्हतो, पण एक नोटीस आल्यानंतर कशी कुणाची त्रेधा तिरपीट उडते हे पाहिलंय आम्ही. कोण कोणाच्या पायावर लोटांगण घालतो हे आम्ही पाहिलंय. मला हे सांगायची वेळ येऊन देऊ नका. आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेन की अपनी ही चालाकियों पे डालकर पर्दा, अपने ही चालाकियों पर डालकर पर्दा, चेहरे पर नकाब लिए फिरते हैं जिनके खुद के खाते बिगड़े हैं, जिनके खुद के खाते बिगड़े हैं वो दुनिया का हिसाब लिए फिरते हैं. हे काय? आपलं बघा, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. आणि त्यावेळेस काय, काल बरेच लोक काय काय म्हणाले, चॅलेंजची भाषा दिली, काय काय म्हणाले, मी ऐकत होतो बाहेरून. आणि त्यावेळी देखील सभापती महोदय, वरळीत येऊन दाखवा, वरळीतून तुम्हाला जायचं आहे, हे चॅलेंज आम्हाला दिलं होतं. सभापती महोदय, आमची प्रेत येतील, लाखो लोक येतील, तुमची प्रेत येतील, तो रक्ताचे सडे पडतील, या असल्या धमक्या दिल्या होत्या. पोस्टमार्टम करू, अमक करू, तमक करू. आमच्या महिला आमदारांना देखील सोडलं नव्हतं.
काल ज्या पद्धतीने भाषा इथं झाली त्याबद्दल मी बोलतोय. सभापती महोदय, हा एकनाथ शिंदे एअरपोर्टला एकटा आला, बाजूला हेलिकॉप्टर होतं, मला पोलीस सांगत होते हेलिकॉप्टरने आपल्याला जायचंय. मी हेलिकॉप्टर मध्ये नाही बसलो, माझ्या गाडीत बसलो. हा होता माझ्या ओ परब साहेब, तिकडून मी एकटा आलो आणि तो इकडे जॉईन झाला आणि माझ्या गाडीत मी बसलो, हेलिकॉप्टर बाजूला सारून वरळीतूनच गेलो. वरळी 2 ठिकाणी थांबलो, पण त्यामुळे त्यावेळी कुठं होते चॅलेंज देणारे, माझा सवाल आहे. आणि मग आम्हाला धमक्या देण्याच्या फंदामध्ये पडू नका. आम्ही करतो ते उघडपणे करतो, त्याला देखील काय म्हणतो त्याला वाघाचं काळीज लागतं, ते आम्ही दाखवलंय. आणि म्हणून मी त्याच्यावर जास्त काय बोलत नाही. आणि म्हणून आमच्यामध्ये ताकद आहे, जी काय आहे ती सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची. आमची ताकद दुसऱ्यावर आरोप करण्यासाठी, दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी आम्ही वापरत नाही, तर या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी वापरतो. सोन्याचा तोंडात चंचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी मी अनेक वेळा सांगितलंय, आंदोलन करून जनतेसाठी पोलिसांच्या लाट्याकाट्या खाऊन या आयुष्यामध्ये चढ उतार बघून या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आणि म्हणून मी आपल्याला इतर लोकांची घरं बुडवून, इतर लोकांचं नुकसान करून या ठिकाणी आम्ही आलेलो नाही, लोकांना मदत करून इथं आलो. आणि म्हणून घरादारावर तुळशी पत्र ठेवून रात्रंदिवस मेहनत करून रक्ताचं पाणी करून या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून याचा आम्हाला अभिमान आहे, याचं समाधान देखील आहे, याचा आनंदही आहे की आम्ही लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवू शकलो, शेतकऱ्यांना मदत करू शकलो, लाडक्या बहिणींची योजना सुरू करू शकलो, लेक लाडकी लखपती योजना सुरू करू शकलो, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करू शकलो, कितीतरी योजना आम्ही आणल्या, याचा आनंद आणि समाधान आहे. पण 4 वर्ष झाली तरी सुद्धा या धक्क्यातून विरोधक सावरायला तयार नाहीत, ही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत. किती वर्ष तीच जळजळ, किती वर्ष तीच मळमळ राहणार. मला कल्पना आहे, महाराष्ट्रात गेल्या न शोभणारा प्रकार या गेल्या आठवड्यामध्ये नाशिकला घडलाय, संतापजनक आहे. त्यावर देखील काही सदस्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. घटना तळपायाची आग मस्तकात नेणारी आहे, अतिशय दुर्दैवी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आणि म्हणून महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, महाराष्ट्र शाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. पण काही विकृत मनोवृत्तीचे लोक या वारशाला बट्टा लावण्याचं काम करतात. सभापती महोदय, त्यांच्या नांग्या ठेचल्याच पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या बाबतीमध्ये काल सविस्तर निवेदन केलेलं आहे. आणि म्हणून यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, यामध्ये राजकारण करता कामा नये. आणि त्यांच्या नांग्या ठेचल्याच जातील. अशा प्रकारच्या कुठल्याही भोंदू बाबाला कुठल्याही प्रकारचा कोणी सोडणार नाही, अशा प्रकारचं काम हे सरकार करेल. आपण सगळे लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही विरोधी बाकावर आहात, आम्ही सत्ताधारी बाकावर आहात. पण आपल्यात राजकीय मतभेद असतील, पण महाराष्ट्राच्या नावाला काळीमा लागणार नाही, राज्याची मान शर्मेने खाली जाणार नाही, याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्यांची जबाबदारी आहे. एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा खरा सारख्या राक्षसी आणि नीच वृत्तीला ठेचलं पाहिजे, अशी भूमिका आमची आहे. अशा वृत्तींचा समूळ नायनाट करणं ही सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी या राजकारण न करता या सामोरं गेलं पाहिजे. अशोक खराच्या मुसक्या कशा आवडले, मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी म्हटलं, मी खालच्या सभागृहात सांगितलं, आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत. दिवसातून शेकडो लोक भेटतात आपल्याला, शेकडो लोक येतात, उद्घाटनाला जातो, लोकार्पणाला आपण जातो, लग्न मैताला जातो, अशा ठिकाणी लोक अनेक भेटतात. मंदिरात जातो, धार्मिक स्थळांना भेटतो, आपण उघडपणे जातो, लपून छपून करत नाही. आणि या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी आपल्याला काही माहिती असतं असं नाही आहे. उद्या तीच व्यक्ती गुन्हा करते, मग त्याच्यावर असलेले लोकप्रतिनिधींचे फोटो व्हायरल होतात. ते झाले, पण याचा अर्थ लगेच त्याच्याशी त्याचा संबंध आहे असं मानण्याचं कारण नाही. मिलिंद नार्वेकर इथं बसले, त्यांचाही फोटो झळकलाय. आणि म्हणून त्यांचा फोटो असणं
मध्ये त्यांच्याशी काही संबंध असणं असं जोडता येणार नाही. आणि म्हणून तसं मिलिंद नार्वेकर चांगला माणूस आहे. फोटोचं बोललात तुम्ही, पण काही लोकांचे तर फोटो आहेत. पण अनिल राव त्या खरातसाठी शेतकऱ्यांचं तोंडचं पाणी कुणी दिलं? हे आहे, इकडं आहे. आपण नाही, हे जी आर आहे, हे माझ्याकडे जी आर आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, जेव्हा आरोप करतो तेव्हा समोरच्याकडे एक बोट असतं, 2 बोटं असतात, पण 3 बोटं आपल्याकडे असतात. हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. मी बघा असा आरोप करणारा माणूस नाही आहे, मला ते आवडत पण नाही. पण जेव्हा मला कोणी डिवचतो तेव्हा त्यावेळेस मला बोलावंच लागेल. आणि त्यामुळे मी खुला मनाचा माणूस आहे. माझं सगळं काही लपून छपून मी काय काम करत नाही. जे करतो ते अगदी मोकळ्या ढोकळ्या आणि उघडपणाने करतो. आणि म्हणून 48 किलोमीटर पाईपलाईन, ही पाईपलाईन कोणी टाकली, हे सगळं जास्ती काय मला बोलायचं नाही. पण काही लोक जास्त बोलले तर मात्र बरेचसे राज माझ्याकडे आहेत. ताज का राज राजी रहने दो. सभापती महोदय आणि आपल्या सगळ्यांना सांगतो मी, आपल्याला नाही, जे आरोप करतात त्यांना, ताज का राज राजी रहने दो. मला एवढंच म्हणायचं आहे, अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत. अशा लोकांना फासावर लटकवलं पाहिजे. त्यासाठी कायदा अधिक मजबूत करायचा असेल तो केला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या वृत्तींना जरब बसली पाहिजे. अशा प्रकारच्या घटना त्याची पुनरावृत्ती पुन्हा होता कामा नये, हेही पाहिलं पाहिजे. तात्काळ ते अंडरलाईन करायला पाहिजे. आणि म्हणून सभापती महोदय, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण सगळ्या क्षेत्रामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. खर्च आणि उत्पन्न यांचा चांगला ताळमेळ घातलेलं बजेट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलं. काही लोकांना वाटत होतं बजेट कोलमडून जाईल, काही लोकांना वाटलं होतं सगळ्या योजना बंद पडतील. परंतु या बजेटमध्ये देखील, कारण लाडकी बहीण योजनेवर सगळ्यांचे डोळे होते, लाडकी बहीण योजना कशी बंद होईल, सुरू केली तेव्हाही बंद करण्यासाठी कोर्टात गेले. पण मी या ठिकाणी सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणी माईकाला आला तरी कधी बंद होणार नाही. जे आम्ही बोललोय जे करणार, प्रिंटिंग मिस्टेक कधी म्हणणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी सांगितली होती, या बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकरी कर्जमाफी योजना सभापती महोदय जाहीर केली. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बळीराजाला मोठा दिलासा दिला. आणि म्हणून मी आल्या पहिलं जे सांगितलं की आज त्या खात्यांमध्ये पैसे जमा केले आणि आम्ही इकडं आलो. याशिवाय जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देखील देण्यात येणार आहे. मी मुख्यमंत्री असताना 50,000 रुपये प्रोत्साहनपर आर्थिक लाभ आपण राज्यातल्या शेतकऱ्यांना दिला होता. घोषणा कोणी केली होती त्याच्यामध्ये मी जात नाही, परंतु त्याची परतफेड जी आहे 50,000 त्या 2022ला सरकार झाल्यानंतर आम्ही केले. शेवटी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. बळीराजासाठी आजवर कोणत्याही सरकारने केलं नसेल एवढं काम महायुती सरकारने गेल्या 4 वर्षात केलंय. याचा आनंद आहे आम्हाला. आताच या ठिकाणी मगाशी मी म्हटलं की शेतकरी कधी वाऱ्यावाता अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी नुकसान होत आहे, त्या ठिकाणी पंचनामे होतील. शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. आणि मी नेहमी सांगतो, या महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार कोणाचा, तो या बळीराजाचा आहे. आम्ही सांगतो आणि त्याच्या मागेही उभे राहतो. राज्यातल्या वंचित दुर्बल घटकांसाठी सर्वात जास्त महामंडळ स्थापन झाली, त्यावर देखील अनिल परबांनी उल्लेख केला. सामाजिक न्याय आणि इतर मागास बहुजन कल्याण अशा 2 विभागांची महामंडळ आहेत. त्यामध्ये
नाशिकमधील घटना पाहिली तर तळपायाची आग मस्तकाला जाते. कोणत्याही भोंदूबाबाला सोडणार नाही. राजकारणात असताना अनेक लोक लग्न समारंभात भेटत असतात, मात्र त्यांच्यासोबत छायाचित्र असले म्हणून त्यांच्याशी संबंध आहेत असं त्याचा अर्थ होत नाही. अनेकांची छायाचित्रे समोर आली आहेत. मिलिंद नार्वेकर यांचाही छायाचित्र आहे. तर याचा अर्थ त्यांचा संबंध आहे असा होत नसल्याचं सांगताना ताज का राज राज रहने दो असा इशाराच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरादरम्यान दिलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात शिंदे यांचं नाव न घेता त्यांना टोले लगावले होते. याचा समाचार शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणादरम्यान घेतला. त्यांनी विरोधी पक्ष प्रभावहीन आणि कमजोर झाल्याची टीका करताना जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याची संधी असताना त्यांना काही मुद्दे उपस्थित करता आले नाहीत असं म्हणाले. आता उद्धव ठाकरे यांनी भोंदूबाबांना शक्ती देताना राज्यातील युवांना शक्ती द्या असं विधान केलं होतं. खरासोबत शिंदे यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्याने त्यावरील काल ठाकरेंनी मत व्यक्त केलं होतं. याचा समाचार घेताना शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवून 48 किलोमीटरची पाईपलाईन कोणी फिरवली याविषयीचा शासन निर्णयही आपल्याकडे असल्याचं दाखवत त्यांनी आपण हे बोलणार नव्हतो, मात्र आपल्याबद्दल कोणी बोलतं की बोलावंच लागतं असल्याचे सांगितलंय. आता उद्धव ठाकरे यांनी विदा करंदीकर यांच्या कवितेतून आपली भूमिका मांडली होती. यावर ठाकरेंना टोमणे सम्राट अशी उपाधी देताना शिंदे यांनी श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा असा टोला लगावला. यावेळी कोरोना काळात आपण कोरोना केंद्र उभारण्यासाठी नगरविकास मंत्री म्हणून रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. पीपीई किट घालून मदतीसाठी उतरल्याचं स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांना ठाकरे यांनी कोरोना काळातील कामाचे डॉक्युमेंटेशन करण्याची मागणी केली होती. त्यावर शिंदे यांनी टीका करताना माहिती गोळा करायची झाली तर या काळात झालेल्या मृतांच्या बॅगेचा, खिचडीचा तसेच कोरोना केंद्रांच्या घोटाळ्याचाही समावेश करावा लागेल. कोरोना काळात एकीकडे लोक मरत असताना काही जण लूटमार करत होते याचीही नोंद घ्यावी लागेल असा चिमटा त्यांनी काढलाय. आता कोरोना काळातील कामावरून आरोप केल्यावरून एकनाथ शिंदे आणि अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोरोना काळात ज्यांच्यावर आरोप झाले तेच आज सत्तेत जाऊन मांडी लावून बसले असल्याची टीका अनिल परब यांनी केली आहे. यावेळी बात निकली हे तो दूर तक जाएगी असा इशाराही शिंदे गटाला अनिल परब यांनी दिलाय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.